नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज शिक्षकांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मित्रांनो. बघा, पालिकेच्या सुमारे 2,500 शिक्षकांना टी-ए-टी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. कुठे आहेत, कोणत्या महापालिकेच्या शिक्षकांसाठी ही नोटीस आलेली आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पण बघणार आहोत की हा नियम नेमका कोणत्या शिक्षकांना लागू होणार आहे, 2013 पूर्वीच्या नियुक्त झालेल्या शिक्षकांचे काय होणार आणि पदोन्नतीवर याचा काय परिणाम होणार, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला, मी तुम्हाला त्याच्या अगोदर ही जी न्यूज आलेली आहे ती सांगतो एकदा. बघा, पालिकेच्या 2,500 शिक्षकांना 2,500 शिक्षक म्हटलं बघा, 2,500 शिक्षकांना टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहेत. बघा, आपण आपल्या युट्यूब मार्फत एक माहिती पण दिलेली होती तुम्हाला मागच्याच महिन्यामध्ये, की जे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 वर्षामध्ये जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना 2 वर्षामध्ये टी पास होणं बंधनकारक केलेलं आहे. सप्टेंबर 2027 पर्यंत जे काही शिक्षक असतील त्यांना टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहेत. तर बघा, ही बातमी ही त्याच्याच रिलेटेड आलेली आहेत. आणि जे महापालिकेचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनीही त्यांच्या शाळांना सगळ्यांना नोटीस पाठवलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहेत की तुम्हाला टी उत्तीर्ण होणे हे बंधनकारक आहेत. बघा, प्राथमिक शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश. मुंबईचं आहे ती न्यूज. महापालिकेच्या सुमारे 2,500 शिक्षकांना सेवा सातत्य आणि पदोन्नतीसाठी, बघा म्हणजे दोन गोष्टी आहेत. ज्या शिक्षकांना सेवा सातत्य म्हणजे कंटिन्यू करायचं आहे त्यांनाही टी उत्तीर्ण होणं बंधनकारक केलेलं आहे. आणि काही शिक्षकांची जी पदोन्नती आलेली आहे त्यांच्यासाठीही पण टी उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेलं आहे. बघा, पालिका शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याबाबत फेब्रुवारी अखेरीस पालिकेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी आदेश जारी केलेला आहे. जे प्राथमिक शाळा आहेत म्हणजे जे 1 ते 8 साठीच्या ज्या शाळा आहेत त्या शिक्षकांसाठी हा आदेश त्यांनी जारी केलेला आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी अनिवार्य करण्याचा निर्णय जारी केलेला आहे. आता बघा, याच्यामध्ये किती शाळा आहेत आणि किती शिक्षकांना याचा परिणाम होणार आहे. तर बघा की पालिकेच्या जवळजवळ 931 म्हणजे 1,000 शाळांमध्ये 7,453 शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी 2,500 शिक्षकांना आता टी बंधनकारक आहे. सेवा सातत्य व पदोन्नतीसाठी 1ली ते 8वीच्या शिक्षकांना टी आवश्यक असल्याचे विभागीय शिक्षण संचकालांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत महापालिका प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना आदेशपत्र पाठविले होते. मित्रांनो, हे फक्त त्याच म्हणजे असं नाही की त्या शिक्षकांसाठी किंवा मुंबईच्या महापालिकेच्या शिक्षकांसाठी आहेत. हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी ही बाब लागू होते. फक्त आता न्यूज फक्त आपली तिथून त्या महापालिकेची आलेली आहेत, पण आता सगळ्या महापालिकांमध्ये सगळीकडे आता हेच आदेश निघत आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतंय की आता शिक्षकांना येत्या 2 वर्षात ते पास करणं कंपल्सरी झालेलं आहे. पालिका प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडून मात्र त्या संदर्भात आदेश जारी होणे बाकी होते, कारण 7 महिन्यांपेक्षा अधिक काळ प्राथमिक शिक्षण अधिकारी पदावर कोणी अधिकारी नियुक्त केले नसल्याचे चित्र होते. म्हणजे तो मुंबई महापालिकेचा प्रश्न होता, पण आता तिथे प्राथमिक शिक्षण अधिकारी पदावर आलेले आहेत आणि त्यांनी ही नोटीस जारी केलेली आहेत. तर बघा, पदोन्नतीवरती परिणाम आहे. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे की पदोन्नतीसाठी शिक्षकांना ती कंपल्सरी झालेली आहेत. पण आता 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत इथे. 2013 पूर्वीच्या शिक्षकांना पात्रता लागू करू नका, असं शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मते त्यांनी असं मत मांडलेलं आहे की 2000 पूर्वी टी बंधनकारक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की 2013 पूर्वीचे जे शिक्षक लागले त्यावेळेस अशी काही अट नव्हती. तर मग आता ते शिक्षक अगोदर लागून गेलेले आहेत. तुमची टी 2000 नंतरचं जे आलेले आहेत त्यानंतरचे जे नियम बदलले त्याच्यानुसार समजू शकतो. पण ही गोष्ट त्या शिक्षकांवरती अन्यायकारक होते, कारण त्यावेळेस तो नियम नव्हताच. आता एवढं जुन्या पूर्वीच्या लोकांनाही पण जर ते नियम लावायला लागले तर मग ते थोडंसं अन्यायकारक दिसत आहेत. तसंच शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी तेच मत इथं मांडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ते काय म्हणतात की बंधनकारक असण्याचा काही प्रश्न येत नाही, कारण त्यावेळी शासनाने निर्णयच केलेला नव्हता. हा निर्णय 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे 2013 पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा लागू करूच नये, हा पहिला. आणि दुसरा पॉईंट काय आहे की शिक्षक संघटनांनी याच्याबद्दल खूप म्हणजे
त्यांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि चालू आहेत. तर बघा, शिक्षक संघटनांनी टी-ई-टी, आर-टी-एम बाबत काही सवलती किंवा पर्याय देण्यासाठी मागणी केलेली आहे. मात्र शासन आदेशानुसार टी-ई-टी अनिवार्य असल्याची भूमिका कायम ठेवल्याचे किरत कुडवे यांनी सांगितलेले आहेत. आता तो शासनाकडूनच निर्णय आलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. त्याच्यामुळे जे हे शिक्षण अधिकारी किरत कुडवे आहेत त्यांनीही तसाच आदेश काढलेला आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, याच्यामुळे काय होतं मित्रांनो, की हा जो निर्णय आलेला आहे हा थोडासा जे 2013 पूर्वीचे शिक्षक आहेत त्यांच्यावर थोडंसं म्हणजे त्यांच्यावरती हा एक अन्याय झाल्यासारखा असं मला वाटतं. कारण त्यावेळेस हा निर्णय नव्हता, तर आत्ता त्यांच्यावरती तो लादण्यात काही अर्थ नाहीये. तर या निर्णयाबद्दल मित्रांनो तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि 2013 पूर्वीच्या शिक्षकांना टी-ई-टी लागू करणे खरंच योग्य आहे का? तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.